श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य गो सी गोखले संकलित सहज बोलणे हितोपदेश या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास सरिता रांगणे राहणार कोल्हापूर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सरिताताई सांगतात, 2018 सालची गोष्ट असेल. माझे वडील नुकतेच श्रीचरणी विलीन झाले होते. मी विषण्ण अवस्थेमध्ये होते. त्यातच घरातील जवळच्याच काही सदस्यांचा त्रास वाढून घरात पराकोटीचे वाद निर्माण झाले व नाईलाजाने मला पोलीस स्टेशनला जायला लागले. मीच तक्रारदार असून देखील आयुष्यात प्रथमच पोलीस स्टेशनची पायरी चढत असल्याने मी अतिशय भेदरलेल्या अवस्थेमध्ये होते. पोलीस स्टेशनचा कधीही अनुभव आला नव्हता व तसा इतर कुणालाच येऊ नये असं वाटतं. जवळ मला सावरणारं वडीलधारी माणूस कोणीच नसल्याने नुकतीच ओळख झालेले डोंबिवली येथील श्रींचे भक्त श्री सुनीलदादा पोद्दार यांना मी माझी व्यथा सांगत असे व ते देखील एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे मला धीर देऊन श्री सर्व ठीकच करतील, आपण फक्त नाम घेत राहून सर्व त्यांच्यावर सोपवावे असा प्रेमळ दिलासा देऊन माझ्या पाठीशी उभे राहात. त्यांच्या सूचनेनुसार श्रींचे अनुसंधान ठेवण्याचा मी देखील प्रयत्न करू लागल्याने हळूहळू मनाला उभारी येऊ लागली. परंतु पोलीस स्टेशनला गेल्यावर मी एकटीच आहे या विचाराने माझे अवसान गळाले. मी अतिशय घाबरून गेले. काय करावे सुचेना. तोंडाला कोरड पडली. परंतु श्री कृपेने मनात नाम चालू होते आणि त्याच क्षणी हातातील मोबाईलमध्ये श्री महाराजांचा फोटो अचानकपणे दिसू लागला. घाबरू नकोस बाळ, मी तुझ्या बरोबरच आहे असे श्री मला सांगत असल्याचे जाणवले व माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अकस्मात श्रींचा फोटो समोर पाहून मला आनंद झाला व अतिशय धीर येऊन उदासीनतेचे मळभ दूर झाले. अचानक श्रींचा फोटो मोबाईलवर कसा दिसू लागला असा विचार मनात आला व नंतर मी जरा शांत झाल्यावर बघितले असता माझ्या लक्षात आले की माझ्याकडून नकळत आपोआप सुनीलदादांना व्हॉट्सअप कॉल लागला गेला होता व त्यांच्या मोबाईलवर असलेल्या डीपीच्या रूपाने प्रगट होऊन श्रींनी मला धीर दिला होता. साधकजन हो, अर्जुनाला देखील धर्मासाठी सत्यासाठी आपल्या सगळ्या सोयऱ्यांशी लढावे लागले. कधी आपल्यावर देखील नाईलाजाने अशीच आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायची परिस्थिती निर्माण झाली तरी आपले कर्तव्य पार पाडावे. परंतु त्यांचा द्वेष मत्सर न करता किमान तसा प्रयत्न करून व द्वेष मत्सर निर्माण झाल्यास त्वरित श्रींची माफी मागून त्या व्यवहारात गुंतू नये. आपण गुंतावे केवळ श्रींमध्येच. अहो, सदा सर्व काळ श्री आपल्या बरोबर असतातच. फक्त त्याची अनुभूती येण्यासाठी गरज आहे त्यांना आवडणाऱ्या नामाची अविरत आठवण ठेवण्याची, श्रींवर अढळ निष्ठा ठेवण्याची, आपल्या जीवनरथाचे लगाम त्यांच्या हाती विना विकल्प सुपूर्द करण्याची. पोलीस स्टेशनमध्ये अतिशय घाबरलेल्या मनस्थितीत देखील सरिताताईंचे नामस्मरण चालू असल्याने जेथे नाम तेथे माझे प्राण असे आश्वासन दिलेले श्री तेथे हजर होते व त्याची प्रचिती देण्यासाठी श्रींनीच दादांचा फोन लावला असावा व सरिताताईंना दर्शन दिले असावे यात तिळमात्र संशय नाही. मतितार्थ असा की जो श्रींवर पूर्णपणे विसंबून असतो त्याच्याबरोबर सतत राहण्याची, त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची असते व ती जबाबदारी ते आईच्या ममतेने वात्सल्याने पार पाडतात.
किंबहुना घाबरलेल्या बालकाला आई जसे प्रथम पदराआड घेते तशीच मनाची अवस्था श्रींची आपल्या दुःखी भेदरलेल्या लेकरांसाठी असते. किंबहुना जन्मदात्या आईपेक्षा कित्येक पट वात्सल्य श्रींपाशी असल्याने ते आपले सांसारिक अडचणीत तर रक्षण करतातच, परंतु ज्यामुळे हे दुःख भोगावे लागते त्या जन्ममरणाच्या दुष्टचक्रातून देखील लीलया सोडवतात. परंतु श्रींची अशी कृपा प्राप्त करण्यासाठी 84 लक्ष योनीत फिरण्यास उद्युक्त करणाऱ्या मनाला इतरत्र भ्रमण करावयास भाग पाडणारे मार्ग नाहीसे करणे जरूर आहे. त्यास रिकामे न ठेवता तृप्त होईपर्यंत भगवंताच्या नामाच्याच पारायणाची गोडी लागणे आवश्यक आहे. हेच समजावताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, रिकामे तू नको मना राहो क्षण क्षणाही, वेळोवेळा पारायण नारायण हे करी. भ्रमणांच्या मोडी वाटा न भरे फाटा आड राणे, तुका म्हणे माझ्या जीवे हेच घ्यावे घणीवरी. असो साधक हो, आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 या नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.